तर चला आजच्या लेक्चरमध्ये सर आपला फार्माकोलॉजी शिकायची आहे. ओके, 11th क्लास अँड 12th क्लास केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ इज कॉल्ड ॲड अ फार्माकोलॉजी. म्हणजे त्यामध्ये काही केमिकल किंवा काही फार्मास्युटिकल ड्रग तयार केले जातात. इज कॉल्ड ॲज अ फार्माकोलॉजी. बोलो हां या ना. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये सर आपला 11th क्लास काय सर बोर्ड अँड 12th क्लास NCERT केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ चॅप्टर मधले एक सिंपल रिॲक्शन और एक सिंपल काय सर ड्रग आपला प्रिपेअर करायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये. ओके, तर फार्माकोलॉजी जरी मेडिकल सायन्स शिकवली जाते डॉक्टर किला. ओके, यस ऑर नो? यस सर. 11th-12th ला सर कोणता अभ्यास नसतो की सर ती MBBS ला वगैरे शिकवली जाते. यस ऑर नो? यस सर. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपण एक सिंपल काय सर रिॲक्शन पाहणार आहोत. प्रिपेअर टू केमिकल. बोलो हां या ना. हा सर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्रग नार्कोटिक एनालिसिस. बोलो हां या ना. Has what is narcotic drug means with sleeping. Okay, reduce pain of body with sleep, they call it narcotic analysis. बोलो हाँ या ना. हाँ सर. Non narcotic analysis, pain reduce but not sleep is called as non narcotic analysis. बोलो हाँ या ना. हाँ सर. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपला नार्कोटिक एनालिसिस प्रिपेअर करायचं आहे. कोणतं सर? नार्कोटिक एनालिसिस. यस ऑर नो? यस सर. तर लिहायचं बघा बोर्डवर काय सर स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. कोणता स्ट्रक्चर आहे? स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. तर बघा या स्ट्रक्चर सर फिनॉल असं म्हटलं जातं. आपण सर ते बोर्डवर ड्रॉ केलेलं आहे. इज अ स्ट्रक्चर कॉल्ड ॲज फिनॉल. ओके ओके सर जी. ओके, इज अ कॉल्ड ॲज फिनॉल. फिनॉल प्लस घ्यायचं बघा सोडियम हायड्रॉक्साईड. कोणतं सर? सोडियम हायड्रॉक्साईड. गिव्ह टू सर आपला कोणतं केमिकल मिळतं बघा इथं सर आपला केमिकल मिळतं सोडियम फिनॉक्साईड. कोणतं सर जी? सोडियम फिनॉक्साईड. ओके, दिस कंपाऊंड नेम ऑफ सोडियम फिनॉक्साईड. बोलो हां यांना. इज अ कॉल्ड ॲज सर जी काय सोडियम फिनॉक्साइड. ओके, the sodium phenoxide is a poisonless chemical. Poisonous chemical, not poisonless chemical, is a poisonous chemical. Sodium phenoxide is a called as a phenol. Okay, the phenol plus काय sodium hydroxide is the base give to sodium phenoxide plus मध्ये घेत बघा कार्बन डायऑक्साइड. ओके, कार्बन डायऑक्साइड presence of H plus give to salicylic acid. सर हे एका प्रकारचं ड्रग असतं. बोलो हां या ना. सॅलिसिलिक सर एका प्रकारचं काय? सॅलिसिलिक ऍसिड. 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ओके, इज कॉल्ड एज सॅलिसिलिक ऍसिड. तर या केमिकल सर दी सॅलिसिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. बोलो हां या ना. इज कॉल्ड एज सॅलिसिलिक ऍसिड. ओके, नाव टाकतो सॅलिसिलिक. ओके, सॅलिसिलिक काय सर नंतर ऍसिड. इज अ कॉमन नेम, इज अ सायंटिफिक नेम और IUPAC ऑफ दिस कंपाऊंड इज अ 2-हायड्रॉक्सी. काय सर म्हणतात? 2-हायड्रॉक्सी नंतर सर कोणतं? बेन्झोइक ऍसिड. 2-हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. बोलो हां यांना. हा सर द सॅलिसिलिक ऍसिड. तर काय शिकलो लेक्चर मध्ये सर आजच्या आपण? फक्त हा लेक्चर आपला अर्ध सर. ओके, वेन फिनॉल रिॲक्ट सोडियम हायड्रॉक्साइड गिव्ह टू सोडियम फिनॉक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड presence of H plus give to salicylic acid or 2-hydroxy benzoic acid. Okay, is a common name, is the IUPAC name. 2-hydroxy benzoic acid प्लस मध्ये घ्यायचं बघा एक केमिकल. आपण या लिहा प्लस मध्ये घ्यायचं एक केमिकल बघा. त्याचं नाव असतं बघा. त्याचं केमिकल अशा प्रकारचं असतं. ओके, O single bond C double bond O CH3. Yes or no? Yes sir. Yes sir. Now the single bond C double bond O CH3 is called as acetic. काय सर जी? acetic is called acetic anhydride. काय सर? acetic anhydride. इसका नाम क्या है? acetic anhydride. ड्यू टू सर आपलं कोणतं केमिकल मिळतं बघा इथं? आपलं ते कंपाऊंड मिळतं. ते सर खूप महत्त्वाचं ड्रग आहे. आपण सर या ड्रगचा आपल्या डेली लाईफमध्ये दररोज यूज करत असतो. बोलो हां या ना. हे सर एका प्रकारचं काय सर ड्रग आहे. ओके, एका प्रकारचं काय सर? एका प्रकारची गोळी, एका प्रकार टॅबलेट, एका प्रकारचं काय सर ड्रग आहे. सॉर नो? यस सर. बोलो हां या ना. हा सर. तर लिहायचं बघा इथं लिहायचं बघा O. पुन्हा काय लिहायचं? सिंगल बॉन्ड
C डबल बॉन्ड O CH3 यस और नो यस सर नंतर घ्यायचं बघा C डबल बॉन्ड O OH इज कॉल्ड बुआ जिसको बोलते एस्पिरिन काय सर जी एस्पिरिन और प्रोड्रग बोलो हाँ या ना। अरे कुछ बात समझ में आ रही है आपको? यहाँ पे हमने क्या पढ़ा आज के लेक्चर में? प्रिपेअर टू प्रोड्रग फ्रॉम फिनॉल बोलो हाँ या ना। सर हे खूप महत्त्वाचं केमिकल आहे. आपण सर या ड्रगचा आपल्या डेली लाईफमध्ये दररोज यूज करत असतो. ओके सर बेन्झीन ड्रिंक आहे पुन्हा काय सर ओ आहे नंतर सिंगल बॉन्ड नंतर सी नंतर डबल बॉन्ड नंतर सर CH3 ग्रुप आहे नंतर सर खाली C डबल बॉन्ड आहे नंतर OH इज कॉल्ड द प्रोड्रग और एस्पिरिन बोलो हाँ या ना. हाँ सर हे एका प्रकारचं काय सर ड्रग आहे. कोणता ड्रग आहे? नार्कोटिक ड्रग आहे. ओके रिड्यूस पेन यस और नो. आपल्या बॉडीमध्ये कोणतंही सर पेन हे रिड्यूस करतं इज कॉल्ड एज फार्माकोलॉजी बोलो हाँ या ना. प्रिपेअर टू वन ड्रग इज कॉल्ड एज फार्माकोलॉजी. हे जर एका प्रकारचं ड्रग असतं ओके त्याचं आपल्या बॉडीमधला पेन रिलीज करतं म्हणजे आपली वेदना रिलीज करतं. एक्झाम्पल घेतं बघा टूथेच मीन्स बघा दात दुखणं और हेडेच मीन्स डोकं दुखणं किंवा अँटीप्रायोटिक मीन्स आपल्या बॉडीमधली ताप रिड्यूस करणं इज कॉल्ड एज वर्क ऑफ काय सर एनाग्लायसिस बोलो हाँ या ना. कोणतं सर जी नार्कोटिक एनाग्लायसिस अँटीप्रायोटिक बोलो हाँ या ना. तर बघा हे सर केमिकल आहे ते ॲस्प्रिन नावाचं. सर हे आपल्या भारतामध्ये बॅन केलेलं आहे. हे सर खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सर भारतात बॅन केले ओके ॲस्प्रिन अँड डिस्पिरिन यस और नो यस सर. कारण सर हे नार्कोटिक ड्रग आहे. जर माणसानं जर हे लिमिटचे जर बाहेर खाल्लं तर माणसाचा ब्रेन हा डेड होतो मीन्स काम करत नाही आणि आपला होतो कार्यक्रम. म्हणून सर हे भारतामध्ये बॅन केलेलं आहे ॲस्पिरिन अँड डिस्पिरिन ड्रग बोलो हाँ या ना. हा सर बघा हे खूप महत्त्वाचं ड्रग आहे. आपल्या बॉडीला काय करते पेन रिलीज करते काय करते रिलीज मीन्स रिड्यूस करतं म्हणजे कमी करतं. ओके सर जी ओके लिहायचं बघा वेन फिनॉल इज अ रिॲक्ट सोडियम हायड्रॉक्साइड गिव्ह टू सोडियम फिनॉक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड प्रेझेन्स ऑफ H प्लस गिव्ह टू सॅलिसिलिक ॲसिड प्लस acetic anhydride give to prodrug or aspirin. Let's बघा when repeat me when phenol react with sodium hydroxide give to sodium phenoxide with further react काय कार्बन डायऑक्साइड presence of H plus give to salicylic acid further react with काय acetic anhydride give to aspirin or prodrug narcotic analysis. बात छापो दिमाग में is a MBBS study. ओके सर जी ओके. बट हे सर 11th क्लासला आणि 12th क्लासला आहे पण डीप मध्ये नाही. ओके सिम्पल आहे सर. फक्त सर आपला विचार इतकं ओके ऑनली इतकं हे आगाव असतो की आपल्याकडून सर नो यस सर.